नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी भावसार सर, श्री त्रिलोक जैन विद्यालय पाथर्डी. मी तुम्हाला इयत्ता 8वी विषय गणित यामधील प्रकरण क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या हे तुम्हाला शिकवणार आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्याचे प्रकार, संख्या रेषा याबद्दल माहिती देणार आहे. मुलांनो, आपण संख्याच्या प्रकाराबद्दल माहिती घेतली होती. त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या याबद्दल माहिती पाहिलेली आहे. या इयत्ता 8वीमध्ये आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मग आपण रिव्हिजन म्हणून नैसर्गिक संख्या यापासून सुरुवात करणार. तर 1 नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपण इयत्ता 6वी 7वीला शिकलेलो आहोत. नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होतात व त्यापुढे असंख्य असतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या ह्या अनंत असतात. आपण त्या कितीही पुढं वाढवू शकतो. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असेही म्हणतात. 2 पूर्ण संख्या. पूर्ण संख्याची सुरुवात शून्यापासून होते व पुढे त्या असंख्य असतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असते व सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पहा इकडं, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत आणि या नैसर्गिक संख्येमध्ये 0, 1 जर अजून जोडला तर ह्या संख्या पूर्ण संख्या होतात. नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळवला की आपल्याला पूर्ण संख्या मिळतात. म्हणून आपण असं म्हणतो, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ -3, -2, -1, 0, 1, 2, 3. यामध्ये 1, 2, 3 अनंतापर्यंत या धनपूर्णांक संख्या आहेत. -1, -2, -3 अनंतापर्यंत या ऋणपूर्णांक संख्या आहेत. आणि 0 हा धनही नाही आणि ऋणही नाही. आता आपण परिमेय संख्या याबद्दल माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा घटक. परिमेय संख्या. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n हा 0 नसतो. ही झाली परिमेय संख्येची व्याख्या. आता आपण त्याचं स्पष्टीकरण पाहू. अशी संख्या की जी संख्या आपण m/n या स्वरूपामध्ये लिहू शकतो. मग m हा अंश झाला आणि n हा छेद आहे. म्हणजे अशी संख्या की जी अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहू शकतो त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. परंतु याला काही अट आहे. ती कोणती? की या ठिकाणी जे m आणि n वापरलेले आहेत हे पूर्णांक असावेत, परंतु हा जो n आहे हा 0 असणार नाही. म्हणजे m ची किंमत
धन असू शकते, ऋण असू शकते आणि शून्य सुद्धा असू शकते. पण यांची किंमत धन असू शकते, ऋण असू शकते, पण शून्य असणार नाही. कारण छेदस्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येची किंमत आपल्याला काढता येत नाही. परिमेय संख्येची उदाहरणे. वजा 25/3, 10/7, 32/3, 67/5 ही सर्व परिमेय संख्येची उदाहरणे आहेत. यामध्ये अंश आहे आणि छेद आहे. अंश हा परिमेय पूर्णांक संख्या आहे, छेद सुद्धा पूर्णांक संख्या आहे. पण या ठिकाणी -4, 0, 3, 8 या पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत. यांना छेद नाही. म्हणजे आपल्याला माहीत आहे ज्या संख्यांना छेद नसतो त्याचा छेद आपण 1 घेतो. म्हणजे या संख्या सुद्धा अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहिता येतात. म्हणून आकृतीमध्ये दिलेल्या सर्व संख्या या परिमेय संख्या आहेत. यावरून आपण असं पण म्हणू शकतो सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. त्याचबरोबर दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. ही एक त्याचा गुणधर्म आहे. समजा 0 आणि 1 ह्या दोन परिमेय संख्या आपण घेतल्या तर यांच्या दरम्यान आपल्याला असंख्य परिमेय संख्या मिळू शकतात. आता आपण काही उदाहरणे पाहू. प्रश्न: खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. पहिली संख्या आहे +4. मग +4 ही नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे आणि परिमेय संख्या सुद्धा आहे. -7 ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्ण संख्या सुद्धा नाही, पूर्णांक संख्या आहे, परिमेय संख्या सुद्धा आहे. 4/7 ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्ण संख्या नाही, पूर्णांक संख्या सुद्धा नाही, फक्त परिमेय संख्या आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या सुद्धा आहे, परिमेय संख्या सुद्धा आहे. -3/8 ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्ण संख्या नाही, पूर्णांक संख्या नाही आणि परिमेय संख्या. आता आपण संख्या रेषेबद्दल माहिती पाहणार आहोत. आकृतीमध्ये तुम्हाला एक संख्या रेषा दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये मध्यभागी एक बिंदू आहे, त्यावर आपण 0 लिहिलेलं आहे. या शून्याच्या उजवीकडे प्रत्येकी 1 एकक अंतरावर धन संख्या आहे. त्याची सुरुवात 1 पासून झालेली आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत. आणि शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आहे, म्हणजे -1, -2, -3, -4 हे सुद्धा बिंदू एक एकक एवढ्या अंतरावर आहे. उजवीकडील संख्या डावीकडील संख्येपेक्षा मोठ्या असतात. उदाहरणार्थ 3 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. -2 ही संख्या -3 पेक्षा मोठी आहे. -6 ही संख्या
6पेक्षा लहान आहे. म्हणजे डावीकडील संख्या या उजवीकडील संख्येपेक्षा लहान असतात. या व्हिडिओमध्ये